आम्ही आलेलो आहे आता आजीकडे आणि खूप टायमानंतर आम्ही आलेलो. तर मी झोपली वगैरे होती आणि जस्ट उठली, म्हणजे जेवण वगैरे झोपले, खूप कंटाळा आला त्याच्यामुळे. तर आज आहे गौरी येते आमच्याकडे, आजीकडे म्हणजे. तर आम्ही इकडे आलो आणि मी सध्या वडापाव खाते. गावचा वडापाव इज द बेस्ट. सो आता मी गौरीला आणायला जाते नदीवरती आणि आपण भेटू. हे आमच्या आजीचं घर आहे. आजीकडे सुद्धा गणपती असतो आणि हे प्लेस सुद्धा सेम आहे जसं आमचं तिकडे आहे. माझ्यासमोर माझ्या मावशीचं घर आहे. सो मी आता नदीवरती जाते आणि तुम्हाला दाखवते. इकडे नदी सेमच आहे, म्हणजे जी आमच्या इथे आहे ना तीच नदी इथून पुढे जाते आणि मग ती आमच्या नदीला मिळते. लेट्स गो टू नदी रिव्हर. लोक हे पण बोलतील. सो इथून जायचं खाली. इथे मी सगळ्यांना भेटले आणि खूप भारी वाटलं. सगळ्यांनी खूप मस्त, खूप भारी केलं. इथून नदी खालती जाते. तर हे रान आता एवढं वाढलेलं आहे म्हणून असं दिसतंय. आणि ही आता येईल नदी. ही हळद आहे जी माझ्या मामीने लावलेली आहे. आणि ही बघा नदी. सो ही माझ्या इथे नदी जाते. ही आजीचं गाव आहे, माझ्या मामाचं. लुक ॲट दिस. सो इकडे मी सगळ्यांना भेटले आणि खूप भारी वाटलं. आणि सगळे खूप छान असतात, म्हणजे कोकणातली माणसं साधीभोळी आहेत, ऑलवेज नोट. आणि आता मी तुम्हाला दाखवते नदीवरती पूजा कशी करतात गौरी यांना. लेट्स सी. सो हे थोडं फिसलनवालं आहे, तर थोडं नीट जायचं असतं. तिथे अजून थोडासा टाइम लागणार होता, तर मी तिथून निघालेली आहे. आणि अजून खूप म्हणजे थोडंसं तरी टाइम लागेल, कारण की अजून आज पूजा वगैरे होणार होती. मी फक्त एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवली की तिथे असं काही असतं आणि त्याच्यानंतर आता पूजा होईल आणि मग गौरी घरी येणार. सो मी ते तुम्हाला थोड्या थोड्या क्लिप करून दाखवेन. आणि मी जास्त ब्लॉग नाही बनवते, कारण की थोडं ना इकडे कसं मी गणपती असल्यावरती ना खूप इथे मजा येते. सो मी जास्त फोनला इग्नोर करते. बट हां, माझ्याने जेवढं होईल मी तेवढं ब्लॉगिंग करते आणि तुम्हाला तेवढं दाखवते बाकी. आणि ह्या मेमरीज मला आवडतात. सो मी आता तुम्हाला ना माझी फ्रेंड दाखवते जी इथे राहते. सो मी तिच्याकडे जाते. ओके, लुक ॲट दिस प्लेस.
आणि तिच्या इथे पोचलेलो आहे. आणि हा बघा, हा पर्याय आहे. ओके, हा ब्रिज असं पार करायचं असतं दोन्ही साईडून असं. आणि हा पर्याय नदीलाच जातो. कोण कोण ह्याला आड वगैरे पण बोलतात. हे तिचं घर आहे. मी मगाशी त्या घरामध्ये होते आणि आता मी ह्या घरामध्ये आले. सो हा तिचा भाव आहे. ए कुठे आहे रे ती? शी बाबा, हे बघा, ह्याला बघून घ्या. आणि आता खाली आलो रेडा आला गाईस, ह्याला बघून घ्या. आणि हा माझ्या ब्लॉग मध्ये आलाय तर मग समजून जावा की हा फेमस. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्यापेक्षा खूप छोटा आहे. आणि मला बघा हा कसा बोलतो. फ्रेंड आहे आणि हा त्यांचा वाडा आहे. हाय, बघितलं, अशी पाहिजे फ्रेंड. आणि हे बघा, हे बघा, हा वाडा आहे. आणि हे बघा छोटसा बाळ, बस झालं. आणि इथे कोंबडी पण आहे. देऊ इकडं इकडं. कसं आहेस देऊ? सो ही माझी फ्रेंड देऊ. चल चल चल, आता कुठे जायचं? भेटली आणि आता मी चालले घरी. आणि बघा दीक्षा, दीक्षा आलेली माझ्या मागे मागे मला बघायला. सो आम्ही आता चाललो घरी, कारण की गौरी आलेली आहे आणि वी आर लेट. हे बघा बघा बघा, हे मी इथून चाललं, इथून नाही नाही, इथून इथून. हबीबी, वेलकम टू कोकण. अगं मी तिकडे आलेलो पण खूप गर्दी होती, मग मी परत आलो. फोटो आणि पाठवून दे हिला, वहिनीला. कधी आला ताई? आम्ही 2-3 दिवस झाले. इकडे कधी आला? खाली रांगोळी बघा दीक्षा दुपारी. हा, तांबे थांब, बाहेरच थांब. बाहेर बाहेर. घरात आली ना. गौराबाई गौराबाई गौराबाई. सो गौरी रेडी आहे. छान वाटतं ना काकी? आपण काय 2 वर्षात आपण लक्षात दिलेलं आहे. तिकडे पेटी आल्यावर पेटीच असतात. काय झालं यांना?
आजू बघ मी किती लांब आहे. शिवाय माझी व्हिडिओ बोलतात की कोकणामध्ये गणपती खूप मस्त म्हणजे कसं छान असतं किंवा खूप मोठा सण असतो. तर आता मी तुम्हाला दाखवते की सण काय असतो. हे बघा कुठेही बघणार तर फक्त हे बघा तोरणं वगैरे, जसं आमची ही दिवाळीच आहे. आमच्या इकडे हर एका घरामध्ये एवढा मोठा सण असतो कोकण. ह्याच्यामुळे आम्हाला गणपतीला गावी यायला खूप आवडतं आणि हा आमच्यासाठी दिवाळीपेक्षा पण खूप मोठा सण असतो. सो तुम्ही पण या आमच्या इथे गणपतीला एक दिवस आणि तुम्ही पण एन्जॉय करा. हे सगळं खूप भारी असतं. आज गौरी आल्यात आमच्या घरी आणि आम्ही खूप हॅपी आहे. मला मी आमची गौरी दाखवते. जसं मी छोटे छोटे क्लिप टाकलेले, आता ती पूर्ण रेडी झाली आणि गणपतीच्या म्हणजे तिचा तो भाऊ बसतो त्याच्यासोबत ती बसलेली आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते. सो हे बघा गौरी गणपती असे असतात आणि हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि हा आमचा देवारा आणि खूप भारी. हे आजीचं घर आहे. आई आणि दीक्षा इथे पण तेच कामं करतात जे तिकडे करत होते. आणि आपला विटू विटू आणि ही मामी आणि ती माझी आजू खूप कामामध्ये बिझी असते हमेशाच. सो गणपती इथे खूप भारी असतात. सो आम्ही खूप एन्जॉय करतो गणपतीला इकडे आणि म्हणून आम्ही ST सोडून सगळं म्हणजे काही जे आम्हाला भेटतं आम्ही ते पकडतो आणि आम्ही इकडे येतो. बिकॉज ऑफ दिस इज ऑल इज अ बेस्ट मुमेंट. आणि आमच्याकडे शिमगा पण तसंच इम्पॉर्टंट असतो जेवढा गणपती इम्पॉर्टंट असतो. आणि आमचे हे दोन सण कोकणामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. लाईक शिमगा आणि हे गणपती, हे दोन उत्सव आमच्या इथे खूप जास्त भारी असे मनवले जातात. त्याच्यासाठी कोकणातली लोक अर्धी मुंबई एका दिवसामध्ये जी ताकद असते रिकामी व्हायची ती हीच आहे. आणि ती हेच सगळं असतं की ह्या गोष्टीसाठी ते लोक इकडे येतात. मला मी मावशीचा गणपती दाखवते. सो तिचं घर इथेच आहे तर मी तुम्हाला तिथे घेऊन जाते आणि तिथे दाखवते गणपती. हे मावशीचं घर आहे. लुक ॲट दिस डेकोरेशन. आणि आपले बाप्पा. मावशीचं घर आणि गणपती. आणि मावशीचं घर खूप मोठं आहे. बघा 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 हे सगळं मावशीचंच घर आहे. हा त्यांचा किचन आहे आणि मावशी ते जेवण बनवते म्हणजेच गणपतीला प्रसाद. आणि इकडे आहे त्यांचा बाथरूम वगैरे. आणि तिथे काहीतरी भेंडीची भाजी अशी बनवते. ए हाय कर. कोण आहे? मी. सो जसं मी तुम्हाला दाखवलं इथे गणपती खूप मोठे असतात आणि सण खूप मोठा असतो. सगळ्यांनाच माहिती आहे खूप भारी असतं. ही ताकद आहे या कोकणातली. सो प्राऊड टू बी कोकणकर. आता मी घरी जाते थोडा टाइमपास करते आणि तुम्हाला भेटेल नंतर थोड्या वेळाने ब्लॉगमध्ये किंवा मग उद्याच्या डायरेक्ट ब्लॉगमध्ये. उद्या मी निघणार आहे तिथून तर बघू. आजी देवपूजा करण्यामध्ये खूप बिझी आहे सो ती आपल्याला भाव देणार नाही. एनिवेज आणि आमचा परत गेला आवडून घेतलं. मम्मी गेली ना माझी
नवीन हौशीवरने आले तर आता दुपारी 2 वाजल्यापासून 1:30 वाजल्यापासून सुरुवात. एक होता काय ते आपलं आमचं झालं असं आता आम्ही दोघे मोकळे झाले असतो का. तिची गडबड हे जाते काय माहिती. देवांचे ताटच भरलेले आहेत ना आता ते वेगळं सगळं सुख द्यायचं असं देवाचं. जरा पुढं या. कसं पुढं आमच्या मुलात एक काढा दोघींचा. इथं बघा मामी घे तू उन्हामध्ये थांबा. सो हे वंडरफुल पीपल, दिस इज अ डे 5 ऑफ द कोकण अँड आज आहे आमच्याकडे हौसा, म्हणजे गौरी नंतर हौसा करतात तो हौसा आहे. आणि मी आता वहिनीच्यानी व्हिडिओ काढलेली आहे आणि आत्ताच सगळ्यांची पूजा वगैरे झालेली आहे तर ते बाकीचे करतात आहे आणि मी मस्त शूट करते. अरे बाई इथं बघ. आई पैसे देते. आई आजी नीट राहा, फक्त मुंड असं करू नको राहू, हल्लीच तरी चालेल. नाव घेता देवांचं आता सुनुकल्या नाव घे, नाव घे सुनुकल्या. आता कासलं नाव घेऊ. नाव तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून आणि मनोज भरतारांचे नाव घेते कळवांची सून. हा वा 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 वा. आम्ही आता चाललोय आजीकडून घरी आमच्या परत आणि लाच घालीन कंबाड्या सासूला उचललीस तर. तो आता आम्ही जातोय आमच्या घरी. सीता